हॅलो स्टुडंट्स, विद्यार्जन कोचिंग क्लासेसमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्रोबॅबिलिटी ऑफ कार्ड्स बघणार आहोत. कार्ड्स म्हणजे जे पत्ते आपण खेळत असतो त्यामध्ये 52 कार्ड्स असतात. त्यापैकी काही रेड कार्ड्स असतात, काही ब्लॅक कार्ड्स असतात. सो रेड कार्ड्समध्ये काय कुठले कार्ड्स असतात? डायमंड्स, हार्ट हे रेड कार्ड्स आहे. स्पेड अँड क्लब्स आर द ब्लॅक कार्ड्स, राईट. सो आपण टोटल आता डिस्ट्रीब्युशन ह्याचं बघूया की स्पेड कार्ड्समध्ये जर आपण चेक केलं किंवा हार्ट असेल किंवा डायमंड आणि क्लब 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 नंतर जॅक, क्वीन आणि किंग असे कार्ड्स असतात. तर टोटल कार्ड्स किती झाले? 1 to 10 नंबर्स कार्ड्स अँड जे 3 कार्ड्स आहेत ते फेस कार्ड्स. दीज 3 कार्ड्स आर कॉल्ड ॲज फेस कार्ड्स, जॅक, क्वीन अँड किंग. सो टोटल झाले 13. सो आपण एक कन्सिडर करूया की स्पेड कार्ड्सचे 13 कार्ड्स आहे टोटल, हार्टचे 13 आहे, डायमंड्सचे 13, क्लब्सचे 13. असे 13 मल्टिप्लाय बाय 4 केल्यावर 52 कार्ड्स आपल्याकडे येतात. तर इथे आपल्याला डिस्ट्रीब्युशन्स दिलेले आहे, कार्ड्सचं डिस्ट्रीब्युशन चेक करूया. स्पेड कार्ड्समध्ये 1S कार्ड असतो, 1 किंग, 1 क्वीन, 2 to 10पर्यंत जे कार्ड्स आहेत ते नंबर कार्ड्स येतात. असे टोटल 13 कार्ड्स आहे. स्पेड, क्लब, डायमंड आणि हार्ट यांचे 13 कार्ड्स येतात, राईट. सो आता आपण टेक ब्रेकडाऊन अँड कॉमन प्रोबॅबिलिटी आपण चेक करणार आहोत. सॅम्पल स्पेस म्हणजे टोटल नंबर ऑफ सॅम्पल किती येतात, आउटकम्स किती आहेत. तर टोटल नंबर ऑफ आउटकम्स किती आहे? 52. त्यापैकी आपल्याला रेड कार्ड्स घ्यायचे आहेत, फक्त रेड कार्ड्स. म्हणजे आपल्याला जो फेवरेबल आउटकम्स आहे तो रेड कार्ड्स यायला हवा आणि शफल करून त्यातनं फक्त आणि फक्त रेड कार्ड्स काढायचे. तर रेड कार्ड्स टोटल किती आहे? आता आपण बघितलं डिस्ट्रीब्युशन्समध्ये की रेड कार्ड्स हे डायमंड आणि हार्ट असे दोन येतात, राईट. सो 13 कार्ड्स हार्टचे आहे, 13 कार्ड्स डायमंडचे, असे टोटल झाले 26 कार्ड्स ऑफ रेड कार्ड्स. मग आता प्रोबॅबिलिटी चेक करायची आहे. तर प्रोबॅबिलिटी कशी चेक करतो? फेवरेबल आउटकम्स डिवाइड बाय टोटल आउटकम्स. मग फेवरेबल आउटकम्स किती आपले रेड कार्ड्स काढण्याचे? 26. सो P ऑफ A इज इक्वल टू 26 डिवाइड बाय 52. सिम्प्लिफाय केल्यावरती काय आले आन्सर? 1/2. नेक्स्ट आपण बघणार आहोत ब्लॅक कार्ड्ससाठी एक्झाम्पल बघूया. टोटल कार्ड्स येतात 52. ब्लॅक कार्ड्स येतात स्पेड अँड क्लब्स, दॅट इज टोटल 26. म्हणजे स्पेडचे 13 आणि क्लब्सचे 13 असे किती झालेत? 26. Probability of getting black cards is equal to P of A. 26 is the favorable outcome, that is black card we need 26 divided by 52 which is equal to 1/2. देन आपल्याला फेस कार्ड बघायचे. फेस कार्ड कुठले सांगितलेत? किंग, क्वीन आणि जॅक. तर आता 4 कलर्स आहेत, ओके. स्पेड, हार्ट, डायमंड, ओके. सो हे 4 जे आहे तर प्रत्येकी 3 फेस कार्ड्स आहे. 4 3 are 12. टोटल फेस कार्ड्स किती आले? 12. फेवरेबल आउटकम्स आपला फेस कार्ड आहे. सो 12 डिवाइड बाय 52 मीन्स फेवरेबल आउटकम्स डिवाइड बाय टोटल आउटकम. तर 12 डिवाइड बाय 52 सिम्प्लिफाय केल्यावर आन्सर येते 3/13 इज द आन्सर ऑफ प्रोबॅबिलिटी. सपोज आपल्याला फक्त किंग्स काढायचे, ओके. सो 4 जे कार्ड्स आहे, 2 रेड कार्ड्स आणि 2 ब्लॅक कार्ड्समधले, त्यापैकी 4 कार्ड्स जे आहे तर यामधून आपल्याला 4 किंग कार्ड्स मिळणार आहे. 4/52. सो प्रोबॅबिलिटी काय होणार आहे? 1/13 इज द प्रोबॅबिलिटी. रेड किंग कार्ड्स फक्त काढायचे, तर रेड किंग कार्ड्स फक्त 2च मिळणार आहे, म्हणून त्याची प्रोबॅबिलिटी काय आली? 2/52. दॅट इज सिम्प्लिफिकेशन केल्यावरती 1/26. एस कार्ड्स. सो एस कार्ड्स आपले किती येतात? 4 कार्ड्स, 2 रेड अँड 2 ब्लॅक. सो टोटल आहे 4/52 विच इज सिम्प्लिफाय केल्यावर 1/13. स्पेड कार्ड्स टोटल किती आहे? 13. सो 13/52 इज द प्रोबॅबिलिटी, दॅट इज विच इज आफ्टर सिम्प्लिफिकेशन 1/4 इज द आन्सर. थँक्यू.